होईल असं त्यांना वाटतं. पण देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंट आहे, डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आहे. त्यामुळे या प्रयत्नाला काही अर्थ नाही. दयाशंकर तिवारीच्या रस्त्यावरती घर आहे, अजूनपर्यंत ते चौडीकरण झालेला नाहीये. दयाशंकर तिवारीचं घर हे 3, 4, 5 पिढ्यापासून त्या ठिकाणी आहे. त्यांचं स्वामित्व आहे, त्यांची मालकी आहे. निश्चितपणे जेव्हा रस्ता आम्ही मोठा करू तेव्हा दयाशंकरजीचंही घर त्या ठिकाणी जाईल, चिंता करू नका. सोडून टाकला, पूर्ण डिमॉलिश झाला आहे, पूर्ण डिमॉलिश झाला. कार्यकर्ता घडवायला वेळ लागतो. वैयक्तिक महत्वाकांक्षा इतकी प्रबल झालेली आहे. तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन किंवा फोनद्वारे संपर्क केला, पण तरी 30 पेक्षा जास्त लोकांना निष्कासित करण्याचं एक कठोर तुम्हाला पाऊल उचलावं लागलं. पण अजूनही 3-4 दिवस आहेत, आणखी काही प्रयत्न केले जाणार, कारण 100 ओलांडण्याचं जे स्वप्न आहे किंवा 31 पर्यंत पोहोचण्याचं, त्याच्यामध्ये कुठेतरी बाधा उत्पन्न होण्याची भीती आहे. नाही, आता आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्व देवेंद्रजी, मी, नितीनजी, आमचं हे व्यासपीठ या सर्वांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण ठीक आहे, आता कारवाई झाली आहे, आता वापसी नाही. आणि जनतेला आता कळलं आहे की हे यांनी बंडखोरी केली आहे आणि नागपूरची जनता बंडखोरीला मत देत नाही. नागपूरची जनता ही भाजपच 120 करेल. एका प्रभागामध्ये 4 वार्ड आहे आणि मागच्या वेळची लोकांची तक्रार अशी आहे की जो कॉर्पोरेटर समजा 1A मध्ये आहे तर तो सांगतो, त्यांच्याकडे जर लोक गेले तर तो सांगायला की ही समस्या B मधली आहे, माझी नाही आहे. तर या तुमच्या कॅम्पेनमध्ये तुम्ही या गोष्टीला कसं टॅकल करणार? नाही, सामूहिक जबाबदारी आहे, सामूहिक मतं घेतली आहे. त्यामुळे सामूहिक जबाबदारी म्हणून आम्ही सर्व काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आणि बाकी मग आमचे वरिष्ठ नेते आम्ही लक्ष टाकतो, आमदार लक्ष टाकतात, त्या ठिकाणी महापौर ते लक्ष टाकतात, स्टँडिंग कमिटी चेअरमन लक्ष टाकतात. आणि हा जो समन्वय आहे तो असमन्वय न होऊ देणे हेच त्यातली महत्वाची बाब आहे. कारण कुठल्या ठिकाणी तक्रारी आहेत या तुमच्याकडे फार कमी दिवस आहे. तुमच्याप्रमाणे काँग्रेसने लाडकी बहिणीच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तुम्ही जनतेपर्यंत हा कसा पोहोचवला? आमच्याकडे 1,51,00,000 सदस्य संख्या असलेली भाजप आहे. आमच्याकडे 1,00,000 सक्रिय सदस्य असलेला कार्यकर्ता आहे. आमच्याकडे भारतीय जनता पार्टीत निर्णय झाल्यानंतर अवघ्या 8 मिनिटांमध्ये राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आम्ही पोहोचतो अशी सक्षम यंत्रणा भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्यामुळे उद्यापर्यंत राज्यामध्ये